सूरज पाटीलला आणि प्रतीक सुरते मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय। खरं तर ज्या नावाची चर्चा अख्ख्या रायगड टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळते, सूरज पाटीलला अगदी 9 क्रमांकाचा ब्रँड त्यानं निर्माण केला आणि गोलंदाजीसाठी धनेश कामोडकर खरं तर द्रुतगती गोलंदाज, पहिले क्षेपणास्त्र अगदी आमच्या मोठी जुई संघानं बाहेर काढलाय। मॅचला होतीये सुरुवात, गणपती बाप्पा मोरया। पहिला चेंडू अगदी इनफ्लेट केलाय आणि चेंडू मात्र दन 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 करत निघून गेला 4 धावांसाठी चौकार। मुंबई आपली आहे। अगदी ज्याची सुरुवात चांगली, शेवटही चांगला, पहिल्या चेंडूवरती एक जबरदस्त चौकार ठोकला। यावेळेला पुन्हा एकदा इनफिल्ड क्लिअर केलाय आणि हा चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द रूप, चौकार। दरम्यान पॉवर प्लेचं षटक आहे, 2च खेळाडू तुम्हाला डीप मध्ये लावण्याची मुभा आहे। एक वाईडिश लॉंग ऑन आणि एक वाईडिश लॉंग ऑफ लावला आणि कव्हर खाली आहे, एक्स्ट्रा कव्हर खाली आहे आणि आपण प्रतीक सुरतेचे 2 दर्जेदार फटके पाहिले। दरम्यान आडव्या बाटने खेळून काढला, मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि पाहता पाहता एका हातानं हा चेंडू अडवला। जवळपास आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या, परंतु प्रतीकला 2 आणखी मिळाल्या, त्यामुळे वाघिवलावाडा संघ जाऊन पोहोचला तो 10 वरती। खरं तर आजच्या दिवसामध्ये वाघिवलेवाडा संघ किंग 11 वाघिवलेवाडा या नावाने खेळताना आपल्याला पाहायला मिळते। बहुतेक पॅकरचं नाव असावं, अन्यथा नेहमी केडीएच या नावाने खेळताना आपल्याला नेहमी पाहायला मिळतो। यावेळेला फिरून मारला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखेच्या बाहेर। दरम्यान पुन्हा एकदा फिरून मारला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि अगदी फाईन लेग सीमा रेखेच्या बाहेर जातोय। हा चेंडू जाईल सीमा रेखेच्या बाहेर, चौकार। दरम्यानच्या काळामध्ये फिरून मारलाय, चेंडू जाईल अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखेच्या बाहेर, एक भीम काय छक्का। Disconnected. त्यांनी ना ऑब्जेक्शन इथं जेव्हा चेक केलं ना तेव्हा ती दुसऱ्या वाऱ्याने पाहिलं। Paired. दुसरा बॉल पडल्यानंतर आहे ना, हे बघ, दुसऱ्या बॉल पडल्यानंतर तुला नाही करता येत, तोच डिनर आहे तो, कारण की त्याच्यामध्ये आपण हेच नाही पण बॉल टाकले ना तेव्हा रिप्ले दिसला पूर्ण। कारण इनफिल्ड मधून काहीच इशारा पण आला नव्हता आणि आजूबाजूनी कोणी दिला नव्हता।
तुम्ही 12 दोघं पण इथं बसा ना मला. जाऊलास तू. जा जाऊ. दुसरा बॉल निवाला पाठवू. कारण की इनफिल्ड वरून तो इशारा येईल तेव्हा येईल. चला एका षटकाचा खेळ संपलाय. 24 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी याला हलक्या हातानं चेंडू खेळला. या ठिकाणी सिंगल मिळण्याची शक्यता. गोलंदाजीसाठी दीप पल्ला. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी फटका किती चांगला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या रेषेमध्ये आला, त्यानं टीप लायझेल, त्यामुळे फलंदाज फेल. विकेट नंबर 1 मैदानाच्या जाईल बाहेर. SDJ वाजव. दरम्यान नवीन फलंदाज नेट नंबर 3 वरती दाखल झालं भागेश सुरते. खर तर विकेटची कोंडी या ठिकाणी फोडली आहे. गोलंदाज दीप पाटील. दरम्यान सन्माननीय उत्तम श्याम पाटील साहेबांचं शुभागमन येतं. चौगुले साहेबांचं शुभागमन झालं, त्यांचं देखील आपण दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक चौकार. चला दरम्यानच्या काळामध्ये आपण धावसंख्या धावपलकावरती पाहू शकाल. वाघोडी वाडा संघ मात्र चांगली फलंदाजी करतोय. आता करत तब्बल 29 धावांची माया जमवली आहे. चांगली फलंदाजी होताना पाहायला मिळाली आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर धनेश कामोडकर थोडासा मागडा ठरला. खूप धावा त्यानं खर्च केल्या. इथं कोंडी तर विकेटची फोडली आहे. फिरून मारायचा होता चेंडू आणि बॅटचं समीकरण जुळलं नाही आहे आणि चेंडू बहुतेक पंचांनी DRS घेतलाय. पहा हा चेंडू वाईड आहे का याची चाचपडणी तिसरे पंच करतील. चला पंचांनी वाईड बॉल दर्शवला. हा वाईड चेंडू असेल, त्यामुळे आणखी एक धाव अतिरिक्त धाव जोडली जाईल. धावसंख्येमध्ये या ठिकाणी आणखी वाढ होताना पाहायला मिळतोय. पंचांनी वाईट दिलेला आहे. तिसऱ्या पंचांनी वाईट दिल्या नाही इकडे. चला तिसऱ्या पंचांनी आमच्यापर्यंत DRS घेतलं होतं आणि इथं मात्र तिसऱ्या पंचांनी चाचपणी केल्यानंतर हा चेंडू वाईट असल्याचा निर्वाळा तुमच्यापर्यंत आपण पोहोचवलाय.
यावेळेला एलिव्हेशन कमी आहे, क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाही आहे आणि हा चेंडू बहुतेक वन बाउन्स ओव्हर द रोप. आणखी एक चौकार. धावा पण आपण रिप्ले मध्ये पाहिलं, नक्कीच क्षेत्ररक्षकाकडे नो चान्स होता. आणखी एक चौकार पाहायला मिळाला. यावेळेला यष्टीरक्षकानं गॅदर्ड चांगलं केलं, चांगलं बॅकअप पाहायला मिळालं, त्यामुळे हा डॉट बॉल पाहायला मिळाला. परंतु खरं तर आपण 2 षटकाचा खेळ पाहिला तर 2 षटकामध्ये चांगली फलंदाजी, तब्बल 34 धावा पाहायला मिळाल्या. कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली. 17 दरम्यान नवीन गोलंदाज हर्ष भोपी गोलंदाजीसाठी आला. आपण वाघिवलीवाडा संघाचं नाव चेंज केलं. किंग 11 KDH वाघिवलीवाडा या नावाने हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. कारण की नेहमी हा संघ याच नावाने खेळतो. या नावामध्ये नक्कीच त्यांच्या गावातील अगदी 3 देवांची नावं लपलेली आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान अगदी 17च्या सरासरीने 34 धावा आल्यात. पॉवर प्लेचा फायदा उठवला. यावेळेला पुन्हा एकदा अगदी सुईतून धागा व्हावा ना तसा हा फटका खेळला होता, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचलाय त्या ठिकाणी. त्यामुळे या चेंडीवरती मिळतील धावा, 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अगदी सुंदरसं गॅप सिलेक्शन पाहायला मिळते. चांगली फलंदाजी. आतापर्यंत आपण पहिल्या 2 षटकामध्ये सूरजला संधी मिळाली नाही आहे. कारण की सूरज म्हटलं तर बाहुबली आहे, नेहमी चौकार आणि षटकारांना डील करतो. दरम्यान पंचांचा बीमर बॉलचा इशारा आला. अगदी वेस्ट राईटच्या वरून हा चेंडू रिलीज करण्यात आला. त्यामुळे गोलंदाजाला दंडित केलं जाईल. 1 धाव आणखी जोडली जाईल. खरं तर सूरज पाटीलची फलंदाजी आम्ही याच सीझनमध्ये पागोड्याच्या मैदानामध्ये, हुतात्मा मैदानामध्ये पाहिली होती, की ज्या मैदानामध्ये त्यांना 5 षटकांच्या मॅचेसमध्ये वैयक्तिक 96 धावांची तोफानी खेळी केली होती. तोच सूरज पाटील आताच्या घडीला 3 चेंडूवर तो 3 धावा या ठिकाणी. यावेळेला फटका चांगला स्टेट लॉंग ऑफला खेळून काढला. जिथपर्यंत या ठिकाणी चेंडू पकडला जाईल ना तिथपर्यंत सिंगल पाहायला मिळत्या. दरम्यानच्या काळामध्ये हळूवार हा चेंडू खेळला. अगदी जमिनीला गुदगुल्या करत हा चेंडू निघाला आणि या ठिकाणी आणखी एक सिंगल पाहायला मिळते. खरं तर या षटकामध्ये हर्षनं मात्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. एक नो बॉल त्यानं जरूर टाकला, परंतु आतापर्यंत 3 चला चेंडू. इथे सर आपण पाहतोय रुद्राक्ष महेश पाटील यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलंय आणि प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस. हेच क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आपण या ठिकाणी आज क्रिकेटच्या मैदानावर पाहतोय. गोवटण्यावरून आलेला हा प्रेक्षक आज खेळाडूंना या ठिकाणी सपोर्ट करत आहे. चला मात्र सुंदर गोलंदाजी आतापर्यंत हरची पाहायला मिळते. यावेळेला फुल टॉस आहे. एलिव्हेशन कमी आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. गणेश त्यानं टिपलाय झेल. फलंदाज सूरज पाटीलला त्याचा टिपलाय झेल. त्यामुळे नक्कीच सूरज जाईल मैदानाच्या बाहेर आणि आपण या गोलंदाजाचं स्वागत करूया. डीजेला जाऊया संधी.
त्या सुरुवातीनंतर या षटकामध्ये हर्षनं एक नो बॉल जरूर टाकला, परंतु सूरज पाटील सारख्या नामांकित खेळाडूला अगदी शांत बसवलंय. एक मोठी कामगिरी करता आली नाही आहे आणि आताच्या घडीला पुन्हा एकदा जी घसरलेली गाडी थोडीशी ट्रॅकवरती हाणताना आपण हर्षला देखील पाहतोय. नवीन फलंदाज प्रेम पाटील मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतोय नेट नंबर 4 वरती. यावेळेला चेंडूनं बॅटची कड घेतली आहे, क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि हा चेंडू मात्र तडमान सीमारेखेच्या जवळ अडवला जाईल ना. तत्पूर्वी आपण पाहिलं ना तर या 2 धावा या ठिकाणी प्रेमने एकवटल्या. धावसंख्येमध्ये या ठिकाणी 2 ने वाढ होताना आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती तब्बल 43 धावा. दरम्यान 3 षटकाचा खेळ संपला, 2 गडी बाद झालेत. एक चेंडू शिल्लक आहे. इनसाइड आउटचा फटका, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चेंडू तो पकडला जाईल. तत्पूर्वी या ठिकाणी 2 धावा मिळतील आणि आता मात्र तिसरा षटक संपलाय. अगदी 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला, 43 धावा एकवटल्या आहेत. त्यामुळे आपण जाऊ डीजेकडे. चला मैदानामध्ये पाण्याची जलपानाची सोय करायची आहे. चला 12वा खेळाडू मैदानामध्ये दाखल होईल. तिथपूर्वी आपण डीजेला देऊया संधी आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. दरम्यान 3 षटकाचा खेळ संपला, 43 धावा. खरं तर मोठी जुई म्हटलं तर आमचे गुरुवर्य नितेशजी पंडित यांची आम्हाला आठवण येते. आमचे स्नेही मित्र श्रेयसजी पाटील एक गोड समालोचक यांची देखील आम्हाला आठवण येते आणि यांच्या गावातील या संघ या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजामध्ये आणखी एक बदल पाहायला मिळेल. पुन्हा एकदा दीप पाटील गोलंदाजीसाठी आला, ज्यानं पहिलं षटक हाताळलं, जवळपास हाताळलं होतं. अगदी 10 धावा खर्च करून 1 गडी त्यानं बाद केला होता. तो दुसऱ्या षटकासाठी या ठिकाणी गोलंदाजी करणार आहे. वेगवान चेंडू, फास्टिंग मारा, अगदी वेगानं चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतेला आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या 2 षटकामध्ये अक्षरशः हाणामारी पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकामध्ये जास्त धावा आल्या नाही आहेत आणि या षटकामध्ये पाहूया दीप कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. कारण की शेवटपर्यंत संघर्ष करणं ही ओळख राहिली आहे आमच्या मोठी जुई संघाची. यावेळेला सरळ खेळला, एकतर आली आहे डीपमधून खेळाडू जिथपर्यंत धावेल ना, अगदी सिंगलचं कन्व्हर्टेशन डबलमध्ये होईल का. आणि दरम्यानच्या काळामध्ये पंचांचं बोट आबाळाकडे आलंय, त्यामुळे फलंदाजाला क्रीडांगण सोडावं लागतंय. आणखी एक धक्का बसतोय. त्यामुळे आपण जाऊ डीजेकडे, ऐकू एक सुमधुर संगीत.
न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये आला अक्षय दर्शन पाटील. दर्शन पाटील मैदानामध्ये आला. हा चेंडू मात्र पंचांनी अवांतर घोषित केला. अगदी ऑफ्टमच्या खूपसं बाहेर जाणारा चेंडू आहे. वाईटची गाईडलाईन आहे, त्याच्या बाहेरून हा चेंडू रिलीज करण्यात आला. त्यामुळे नक्कीच वेगावरती भर देत असताना थोडीशी दिशा भरकटताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की तुमची दिशा खराब राहिली ना तर संघाची दशा होऊन जाईल. त्यामुळे नक्कीच दीपला योग्य दिशेने गोलंदाजी करावी लागेल. समोरच्या बाजूनं स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक आला आणि चेंडू ब्लॅक स्किन वरती जाऊन आपटला. त्यामुळे पंचांचा इशारा, दॅट्स अ मायटी फोर, चौकार. आमच्या खरं तर प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर झाली, परंतु त्या खेळाडूंना भेदून चेंडू मात्र अगदी ब्लॅक स्क्रीनवरती लावलेल्या बॅनरवरती आपटला आणि 4 धाबा या ठिकाणी मिळाल्या. 49 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली. यावेळेला फटका फसलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये टिपलाय जाईल. आणखी एक फलंदाज होतोय फेल. त्यामुळे नक्कीच गडी बाद होतोय चौथा. त्यामुळे आपण पुन्हा एकदा डीजेला देऊ संधी. ऐकू सुमधुर संगीत. खर तर पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्यानंतर असं वाटलं होतं या क्रीडांगणावरती एक मोठा स्कोर उभा राहील की काय, परंतु नंतरच्या गोलंदाजांना दाखवलेली कामगिरी अगदी उल्लेखनीय पाहायला मिळाली. यावेळेला कम्मालीचा फास्ट अँड फ्युरियस चेंडू अगदी डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच यष्टीरक्षक निनादच्या हातामध्ये हा चेंडू दाखल झाला. त्यामुळे डॉट बॉल अगदी सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. या षटकातील बहुतेक शेवटचा चेंडू असेल. हा देखील चेंडू स्विंगर मिस. अगदी अप्रतिम षटक या ठिकाणी संपलं. याही षटकामध्ये कमालीची गोलंदाजी राहिली दीपची. आणि खरं तर मोठी जुई संघाची जी घसरलेली गाडी आहे त्यांनी मात्र ट्रॅकवरती आणण्याचं काम केलं. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. धावसंख्या धावपलिकावरती आपण पाहू शकाल 49 आहे. थोडासा वेळ पुन्हा एकदा शिल्लक आपण जाऊ आणि देऊया डीजेला संधी. ऐकूया एक सुमधुर संगीत. थोडंसं स्पीडअप करायचं. आज शेवटची रात्र आहे. आजच सेमीफायनल फायनल आपण खेळवणार आहोत. त्यामुळे नक्कीच सर्व खेळाडूंना आपण विनंती करूया, आपण थोडंसं सहकार्य जरूर करा. चला शेवटच्या षटकासाठी गोलंदाज यश लाय यश चालके गोलंदाजी करणारा अगदी कमी वयाचा खेळाडू आहे. समोरचा वाघिवलेवाडा संघ आहे. 49 धावा त्यांनी जमवल्यात. पाहूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा एकवटल्या जाईल, किती धावांचं टार्गेट उभं राहील. कारण की ग्रीष्मा इलियन मोठी जुई संघ आहे. यावेळेला हेलिकॉप्टर उडवला आणि इथं मात्र चेंडू सीमारेखेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. त्यानं आहे.
कारण की चेंडू त्यानं सेव्ह केला होता, परंतु चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडल्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर गेला. त्यामुळे 2 धावा त्यानं जरूर वाचवले आपल्या संघासाठी. यावेळेला पुन्हा एकदा लॉंग अँड स्ट्रॉंग धडक बेधडक फटका खेळला, एकदम कडक षटकार. मॅचच्या टॉससाठी आपण इन्व्हाइट करूया. चला पुढच्या मॅचसाठी सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव संघ आणि विंधने संघ चला टॉससाठी या. दरम्यान या ठिकाणी अगदी दुसऱ्याही चेंडूवरती हेलिकॉप्टर लुक आपल्याला पाहायला मिळाला. अगदी क्रीडांगणातून हे हेलिकॉप्टर टेकऑफ झालं आणि मैदानाच्या बाहेर लँड झालेलं पाहायला मिळालं. यावेळेला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लुक दिला, चेंडूला भिरकावून दिला सीमारेखेच्या बाहेर. आणखी एक वन मोर बिग हिट षटकार. थँक्यू. चला नक्कीच तीनही फटके आपण पाहिले प्रेम पाटीलचे. अगदी जबरदस्त 3 हेलिकॉप्टर, ज्यावरती पहिल्यावरती चौकार मिळाला तोही षटकारच होता, परंतु क्षेत्ररक्षकानं तो चेंडू अडवला. परंतु पुढच्या 2 चेंडूवरती 2 धमाके, तेही हेलिकॉप्टर लुकने मारताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर हेलिकॉप्टर पद्धतीचे फटके खेळण्याची प्रॅक्टिस या खेळाडूची चांगली पाहायला मिळाली आहे आणि ते फटके अगदी व्ही शेपमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला फुलटॉस बॉल, चेंडू फेकून दिलाय मिड विकेट सीमारेखे जवळ. हा चेंडू जवळपास पकडला गेला आणि इथं मात्र प्रेम पाटीलला मैदान सोडावं लागेल. चला DRS घेतलाय, बीमर चेक केलं जाईल. तिसरे पंच लगेच जॉईंट व्हा. चला फलंदाजी करणाऱ्या संघाने DRS घेतलाय. चला चेक केला जाईल. ज्या वेळेला चेंडू बॅटला प्रेस झाला त्यावेळेला नक्कीच वेस्ट साईडच्या वर होता की खाली होता. फलंदाज बाद आहे, फेर डिलिव्हरी आहे. चला पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी चला विंधने टीम आणि पारगाव टीम चला टॉस करण्यासाठी या. चला एका बाजूला सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव संघ आणि त्याच्या अगेन्स्ट आपण मरुआई विंधने संघ पाहणार आहोत. चला टॉससाठी या दोन्ही संघ. दरम्यान विकेट जरूर मिळाला. खरं तर फुल टॉस होता आणि त्यावरती फुल वसूल करताना नक्कीच प्रेमला मैदान सोडावं लागते. नवीन मैदान यश आला, यश पाटील आलाय मैदानामध्ये. व्हाईट बॉल, अगदी दिशा भरकटली आहे या ठिकाणी. हा गोलंदाज थोडासा महागडा ठरतोय. या षटकामध्ये थोडीशी धावांची लयलूट झाली आहे. पहिल्यावरती चौकार, जवळपास 16 धावा त्यानं आतापर्यंत खर्च केल्या, 17 धावा खर्च केल्यात. थोडीशी खराब गोलंदाजी. आणखी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 66 धावांची माया नक्कीच या ठिकाणी जमवली आहे. यावेळेला फटका चांगला, चेंडू जाईल परंतु चेंडू पकडला गेला. आणि या ठिकाणी जवळपास सिंगलचं कन्व्हर्टेशन डबल 2 धावा या ठिकाणी मिळाल्या. दरम्यानच्या काळामध्ये
शेवटचा बॉल असेल बहुतेक यावेळेला समोर खेळला, अगदी सर्वात सुरक्षित क्षेत्र परंतु क्षेत्ररक्षक आला. दरम्यान 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आणि या 5 निर्धारित षटकामध्ये धावा जमवल्या आहेत. किंग 11 केडीएच वाघिवलीवाडा संघानं 69 आणि टार्गेट सेट झालं ते तब्बल 70 धावांचा. येस, प्रेझेंटेशन बॉक्स मधून न्यूज आहे. विंधने संघ या ठिकाणी या स्पर्धेतून माघारी घेतोय. पारगाव संघाला या ठिकाणी पुढील वाटचाल दिली जाईल. तेव्हा विंधने संघाला आणि त्यांच्या सर्व खेळाडूंना विनंती करतोय, आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या गेट समोर जावं. आपल्याला पुढील सामना खेळण्यासाठी दुसऱ्या प्रतियोगितेमध्ये जायचं आहे. तेव्हा विंधने संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करतोय, आपले काही खेळाडू मुख्य प्रवेशद्वारासमोर गेट समोर आपली वाट बघतायत. काही कारणास्तव दोन्ही सामने एकाच वेळी आलेले आहेत, त्यामुळे विंधने संघ काँग्रेस चषक या स्पर्धेतून काही कारणास्तव माघारी घेतोय आणि पुढील वाटचाल ही असेल ती पारगाव संघासाठी असणार आहे. पुढचा मॅच जो होईल चालू सामन्यातून भिंगारी संघासोबत जो येईल त्याचा सामना या ठिकाणी खेळवला जाईल. तद्वर आपण चलू या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी आपण मान सन्मान करू. आपण पाहतोय आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं काँग्रेस कमिटी कुंडेगाव तथा श्री गणेश हनुमान क्रिकेट क्लब कुंडेगाव कोळीवाडा यांच्या वतीनं सन्माननीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय श्री महेंद्र शेठ घरत साहेब यांच्या नावानं भरवली जाणारी काँग्रेस चषक 2023 ची स्पर्धा आणि आज या स्पर्धेच्या निमित्तानं पागोडे गावाचे प्रथम नागरिक लोकप्रिय सरपंच सन्माननीय कुणालजी अरुण पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं केला जाईल. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. कुणाल या नावामध्ये नाळ शब्द आहे, ज्याची कमी वयामध्ये समाजाची नाळ जोडली गेली आणि हस्तागत कमी वयामध्ये उरण आणि पनवेल तालुक्यामध्ये सरपंच होण्याचा बहुमान प्राप्त झाला. आणि 2 दिवसापूर्वी रायगड जिल्हा परिषदच्या निवडणुकामध्ये त्यांच्या अर्धांगिनी अर्थातच सौभाग्यवती प्रेरणा कुणाल पाटील रायगड जिल्ह्यामध्ये कमी वयाच्या जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांचा एकदा जोरदार टाळणे आपण सन्मान करूया. म्हणजे पहा, 2 गोष्टी या ठिकाणी पाटील परिवारामध्ये कुणाल पाटील यांच्या परिवारामध्ये आपल्याला बघायला मिळतात. उरण पनवेल तालुक्याचा कमी वयाचा सरपंच, तर रायगड जिल्ह्यातल्या सगळ्यात कमी वयाच्या जिल्हा परिषदेच्या सदस्य होण्याचा बहुमान त्यांना या ठिकाणी प्राप्त झालाय. तदनंतर मी विनंती करतोय आमच्या मुठीजी गावाचे सन्माननीय सरपंच दीपक दादा यांना की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं. क्रिकेट ही पहिली आवड राहिली. मुठीजी गाव त्यांचं क्रिकेट कधीही अडचणीमध्ये असला ना तर दीपक दादा एका भिंतीप्रमाणे ताकदीनिशी आपल्या गावासाठी आणि गावाच्या खेळाडूंसाठी तात्काळ उभे राहतात. मग गावातील कोणत्याही तरुणाचा कुठेही संपर्क आला किंवा वाद झाला किंवा काही अडचण आली तरी रात्री 2 नंतर देखील दीपक दादा सगळ्यांसाठी हजर राहणारी व्यक्ती, एक हजर जबाबी व्यक्तिमत्व. दीपक दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी करत आहोत. या स्पर्धेमध्ये आपण आलात त्याबद्दल मनापासून आपलं आभार व्यक्त करत आहोत. तदनंतर आपण पाहतोय या कार्यक्रमाच्या निमित्तानं कुणाल पाटील यांचे अतिशय जवळचे हितगुज संबंध मी विनंती करतोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सन्माननीय नकुल यशवंत पाटील यांना की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं. कुणाल पाटील युवा फाउंडेशनचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत असणारा आणि आज या स्पर्धेच्या निमित्तानं नकुल यशवंत पाटील अतिशय हुशार व्यक्तिमत्व, टेक्निकली तंत्रज्ञानामध्ये अतिशय दिमाग तेजीनं काम करत असतं. त्याचं या ठिकाणी शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं आपण देऊयात. त्यांना हा सन्मान मी विनंती करतोय प्रमुख आयोजकांना की आपण त्यांना हा सन्मान या ठिकाणी समर्पित करावा. चला, चेंडू द्यायचे आहेत. मैदानामध्ये लक्ष ठेवा, दुसऱ्या बाजूला सामना कुठेही थांबू नका. नकुलजी यशवंत पाटील यांचा होणारा सन्मान आपण पाहतोय. तदनंतर सन्माननीय ऋषिकेश पाटील यांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे. शिवसाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्री काशीनगरच्या राजाच्या मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष ऋषिकेश पुंडलिक पाटील यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल. खरं तर हे सगळे कुणाल पाटील यांचे बहादर कार्यकर्ते आहेत, ज्यानं या निवडणुकीच्या रणांगणामध्ये फार प्रखर मेहनत केलेली आहे. अशा बहादर कार्यकर्त्यांचा होणारा सन्मान श्री काशीनगरच्या राजाच्या मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश पाटील यांचा होणारा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी करत आहोत. हा सन्मान
आपण त्यांना या ठिकाणी समर्पित करूयात. तदनंतर सन्मान्य अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय पागोडे ग्राम सुधारणा मंडळाचे माजी खजिनदार आणि प्रत्येक ठिकाणी एक नियोजक म्हणून भूमिका जे साकारतायत आणि निष्ठावंत शिवसैनिक ऋषिकेश म्हात्रे यांचे या ठिकाणी शुभागमन आहे. त्यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं करत आहोत. मी विनंती करतोय की आपण सन्मान करूयात. ऋषिकेश किशोर म्हात्रे यांचा होणारा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं काँग्रेस चषकामध्ये आलेल्या प्रत्येक मान्यवराला आपण आदर तिथे सन्मान देत आहोत. तदनंतर अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय सरदारजी राठोड यांचे या ठिकाणी शुभागमन आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं. खर तर कुणाल पाटील यांच्या पाठीमागे सातत्यानं भक्कमपणे असंख्य मित्र आहेत, पण त्यामध्ये स्वतःचा व्यवसाय सांभाळत असताना देखील अगदी आपल्या आयुष्यातील बहुत वेळ जी आहे ती कुणाल पाटील फाउंडेशन आणि सरपंच साहेबांसमेत त्यांचं येणं जाणं असतं. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी करत आहोत. हा सन्मान आपण त्यांना समर्पित करत आहोत. तदनंतर इथे अनाउन्समेंट केली जाईल की श्री गणेश सन्मान क्रिकेट क्लब कुंडेगाव कोळीवाडा काँग्रेस चषक 2026 या स्पर्धेमध्ये पागोडे गावाचे लोकप्रिय सरपंच सन्मान्य कुणालजी अरुण पाटील साहेबांच्या वतीनं या स्पर्धेचं मॅन ऑफ द सिरीजचं प्राइज या ठिकाणी देण्यात आलं आहे. तेव्हा एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं देखील आपण या ठिकाणी कौतुक करूया. कला क्रीडा सांस्कृतिक विभागाला सातत्यानं प्रोत्साहित करणारे व्यक्तिमत्व त्यांचा आपण मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करत आहोत. एकूण तब्बल 30,000 रुपयाची धनराशी या स्पर्धेला ज्यांच्या वतीनं देण्यात आलेली आहे असे सन्मान्य कुणालजी पाटील आपलं आपण मनापासून आणि मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करत आहोत. लेट्स प्ले मॅचच्या दिशेनं आपण जाऊयात, ज्या ठिकाणी एक जबरदस्त सामना आपल्याला बघायला मिळेल. धावा झाल्यात, धावांचं रतीब झालाय, पण पलटवार इथे नक्की होईल आणि तो पलटवार दिला जातो बॅट्समनच्या माध्यमातून. आवाजामध्ये बदल करूया, आवाज ऐकूया. समानार्थी शब्दांचे जादूगर अर्थातच दशरथ पाटील सर. यस, धन्यवाद आतिश पाटील, पागोड्याचे एक दमदार सूत्रसंचालनकार आणि समालोचक. तर पहिल्या षटकाराने संघाची धावसंख्या 70 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथ प्रयत्न. विद्यमान सामना एकीकडे ग्रीष्मा 11 मोठी जुई, त्यांच्या विरोधात विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम वाघिवली वाडा 70 धावांची गरज. पहिल्या षटक प्रगतीपथावर दर्शन पाटील, संघाचा पहिला पाळीव गोलंदाज निनाद पाटील आणि अंकेश कामोटकर. हो हो, येस, आउटसाइड द अपस्टंप, पुन्हा एकदा अप्रतिम कवा. हो हो, ग्रेट फिल्डिंग, चांगला फटका होता, दमदार स्ट्रोक. आउटसाइड द अपस्टंप होता, चांगला फटका, कव्हर ड्राईव्ह. एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या फैलावली, धावसंख्या 2 धाव मिळते. संघाची धावसंख्या 8-9 9 फनन कुणालजी पाटील असतील. प्रथम नागरीन आणि प्रेरणाताई पाटील जिल्हा परिषदच्या 4,500 प्रचंड मताधिक्य घेऊन, खरं म्हणजे एवढं मताधिक्य लोकसभेला देखील मिळत नाही. आणि हा यस, पुन्हा चेंडू हवेमध्ये, फॉलो थ्रू मध्ये. आणि हा पहिला धक्का, पहिल्या विकेटचं बदन. निनाद पाटील यांची, अंकेश कामोडकर यांची गठडी वळली गेली, गाशा गुंडाला गेला. पहिल्या विकेटचं बदन, पहिली लागलेली ही अवदसा 7.5 नाट आणि पहिला किडनीमध्ये अडकलेला मुतकडा बाजूला. प्रथम विकेट स्वाहा. डीजे ठोक दे. येस, वन डाऊन द फलंदाज. 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिला गडी गारद जितेश भोईर. नवीन वन डाऊन द फलंदाज. न्यू मॅन, न्यू कॅन्डिडेट्स. बॉलिंग मार्क होता या दर्शन पाटील. चांगली सुरुवात, दमदार सलामी, 70 धावांची गरज.
रायडा महोदय वेगळ्या तयार. अतिशय दमदार स्पर्धा कला क्रीडा सामाजिक आध्यात्मिक यांचा संपूर्ण वारसा लागलेले कोंडेगाव कोलीवाडा. जरी गाव जरा बारका असलं पण तो माई आहे आणि जयवंत चोळगलेसारखे ज्येष्ठ समाजसेवक. ओहो येस आउटसाईड द ॲस्टर. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा भन्नाट महाराज संघाची धावसंख्या फक्त एनिमी 9 धावा. 24 आणि 61 15.20 धावा. 15 सव्वा 15चं टार्गेट. नाही नाही 500 रुपये दिलेत त्याला मी. ते रात्रपर्यंत बोलणार. हेच अजून देतील ते. अरे कॉमेंट्री आहे दादा फक्त तुम्ही थांबा बस. तुमचा खिस्सा ढिला करा दादा. बघा आता एका मॅचला गेल्या वर्षी गेलो होतो. सकाळी 9 वाजता फायनल झाली. तर एक चालला तर टंबरेल घेऊन संडासला. दादा म्हणतो एवढे लोक मॅच चालवल्या. अरे मॅच काय ही रात्रीची मॅच आहे. काय झाट संपणार मॅच ती. त्याला एवढ्या लवकर चालू झाल्या. यांना ऋषी मुनींचा शाप आहे. या रात्रीच चालणार रात्रभर चालणार. सकाळी 9 वाजता फायनल होणार. चला वंडावंदा फलंदाज नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वजने दुसऱ्या छोट्या प्रगती पथावर सूरज पाटील. अतिशय दमदार आयोजन चांगली स्पर्धा. रायगड जिल्ह्याची एक दमदार नेते कामगार नेते आदरणीय महेंद्र शेठ घरत यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा काँग्रेस चषक 2026. तर रवींद्र सदानंद पाटील यांना विनंती कृपया स्टेजवर या प्लीज. विशाल हरी मडवी. ओहो यस अप्पर काट. पुन्हा एकदा चांगला फटका. 4 धावांसाठी क्लास टायमिंग आउटसाइड द स्टंप. थोडी फ्लायटेडरी बॅकफुटला गेला आणि हा दमदार स्ट्रोक दमदार ड्राईव्ह. संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या 4 धावांनी धावसंख्या झाली 13. येस पुन्हा एकदा धन्यवाद देतो आयोजकांना की तुम्ही चांगले जेवण दिले. त्या चार्जला काही स्पर्धा नाही झालं. जेवायला शापूची भाजी शापूनी राजमा. पुन्हा एकदा जबरदस्त ऑन ड्राईव्ह. तर सन्माननीय रवींद्र सदानंद पाटील आणि त्यांच्या समवेत विशाल हरी अडवी यांचं इथं आगमन झालं आहे. जयवंत चोगळे यांचे हे जबरदस्त स्वागत या ठिकाणी करतायत. कारण या स्पर्धेचे ते CEO आहेत. चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. खरं म्हणजे ते प्रथम नागरिक आहेत कोंडेगावचे. ओहो येस फसवी डिलिव्हरी. चांगला बॉलिंग अटॅक. दमदार प्रदर्शन आउटसाइड द स्टंप. डॉट बॉल निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या 15/15 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सद्यस्थिती विद्यमान अवस्था 70 धावांची गरज. अच्छा बादशाह क्या बात आहे. पण कसला बादशाह. बादशाह अनेक आहेत. जरा बंद करायला लाईव्ह त्याचे मी सांगतो मला नंतर. बादशाह कसले आहेत ते. अरे इथून जायचं घरी मग येणार पण नाही. ओहो यस पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. शॉर्ट सिलेक्शन चांगलं आहे. पुन्हा एकदा नेत्रदीपक अनुपम अप्रतिम लावण्य सुंदर फटका. विलोभनीय चमत्कारिक स्तुत्य फटका. 4 धावांनी संघाची धावसंख्या मुसळणे माते. धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान. धावांची उत्पत्ती धावसंख्या 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1/19 70 धावांची गरज. अतिशय चांगलं स्कोरिंग. त्या दिवशी एक स्कोरर बसला होता त्याचं त्याला समजत नव्हतं काही लिहिलं आहे. असं जर माने मेडिकल स्टोअरमध्ये बसला एक आला मागायला डोक्याची गोळी द्या चाला व्हायग्राची गोळी द्यायचा. त्याचं त्याला समजत नव्हतं मी काय म्हणतो किती झालं स्कोर म्हणतो. मग त्याला का तुला काही उपटायला आणलंय. त्याला तुझा स्कोर आम्ही सांगणार तू पैसे घेणार जास्त. त्याचा स्कोरर करा व्यवस्थित पाहिजे. खरं म्हणजे आमचं हे माकडाड आहे. पाठीचा कारण नाही. 19
ओहो यस आउटसाइड द स्टंप बॅकफुटला गेला. जबरदस्त टायमिंग, अप्रतिम स्क्वेअर कट चेंडू जाईल लिमिट पॉइंटला 4 धावांसाठी. क्लास फटका, दर्जेदार रमणीय स्ट्रोक, क्लासिकल शाश्वत फटका, निकोप फटका. 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली 2-3, 2-3. टायमिंग बघा बे आउटसाइड द स्टंप. डीजेवाले एकनाथ माळीच्या लावा ना कवाली आहेत का नाही तुमच्याकडं? डीजे एकनाथ माळी डीजेवाला कसा पाहिजे? काय शांडी बिंडीचे काय शांडी मॅडी? नाही नाही मस्करी नाही करत. कारण की रात्रीच्या 12 नंतर त्यांचीच आम्हाला आठवण येते. 12 वाजले की चालू असते तर लावा जरा प्लीज. नको नको रे बाबा आहेत ते फिरतात. कोण कोण पाहुणा आहे, जो वर्गणी देण्याच्या लायकीचा कोण आहे ते शोधतायत ते. आता नुसता बोलून फायदा काय आहे भाऊ? नाही खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा. जो कोणी देईल ना त्यालाच घेऊन इकडे स्टेजवर आणि त्याला काजू बदामची प्लेट द्या. आकडा फक्त ठरवा. हजार कमीत कमी ॲटलिस्ट 1000. बरोबर की नाही? लसूण साला 400 रुपये, खोबरा 500 रुपये किलो झाले. येस क्या बात आहे. जयवंत यांच्या वतीने मंडळ आभारी आहे. काल गाढवाचे पाय धरले, आता तुमचे धरतोय. अध्यक्ष आहेत मात्र ते काँग्रेसचे. जमा झाले. धन्यवाद. जरा स्पीडअप करा प्लीज. डोंट टीम मीटिंग अलाउड नाही आपल्याला प्लीज. नशीब त्यांना धन्यवाद देतो. बघूया विंदेवाल यांना मेहरबानी केली तुम्ही. तिकडं पळालात तुम्ही म्हणजे त्यांचे तिकडं यायला तिकडे क्वालिफाय झाले आहेत. करळला आहे ना हो? करळ येस. या डीजेवाले काँग्रेसची गाणी जास्त लावा जरा प्लीज, तर तुम्हाला 500 रुपये मिळतील. हे काँग्रेसचे राहुल गांधी नंतर यांचा नंबर आहे. या ना तिकडे पाठवा. मोदी साहेबांनी आहे डिबेटमध्ये बसवा यांना. रुद्रांश महेश पाटील काय घेतलं तर नाही मग ते सांगा ना. आता एक आला म्हणतो शॉट मारल्यानंतर. अरे कुठला शॉट? षटकार आहे की चौकार आहे ते सांगल्यानंतर, मारल्यानंतर सांगणार कुठला शॉट आहे तो. ते सांगा षटकार मारा चौकार मारा. आणि 100 रुपये इकडे घेऊन नका हो. 100ला कुत्रे विचारत नाही. नाही नाही आपण कुठं बोलते हो. यानं जयवंत यानं चौगळे साहेबांना सांगतोय. 25 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सद्यस्थिती विद्यमान अवस्था. बॉलिंग मार्क व तयार. दर्शन बाडे संघाच्या वतीने तिसरा छोटा प्रगती वधार. बॉलिंग मार्क होता या संघाचा तिसरा मीडियम पेसर. अतिशय दमदार आयोजन, दमदार स्पर्धा. मानाची स्पर्धा काँग्रेस चषक 2026. हे दमदार, अभूतपूर्व, शानदार रायनाम. हो 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 क्लास फटका, दमदार टायमिंग. नाव देखा न ताव देखा. पुन्हा एकदा घराघात काउंटर अटॅक फ्रॉम मिस्टर. तुझं धन्यवाद. येस असित गाणी लावा जरा हलून. चला टोटल स्कोर 31 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 31 वर. तर पागोटे सरपंच कुणालजी पाटील यांच्यातर्फे तर आमच्यासाठी किती 1000. क्या बात आहे. ज्याला कंडक्टरची बॅग आणला पाहिजे. 31 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पागोडे गावचे सन्माननीय प्रथम नागरिक त्यांच्या सौभाग्यवती अर्धांगिनी आदरणीय प्रेरणाताई पाटील 4500 प्रचंड मताधिक्य आणि वयोवर्ष 23 आणि यांचं वयवर्ष 24. ओहो येस आउटसाइड द स्टंप. पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी. भंडार मारा, सुसाट मारा, बेचून मारा आणि 15 मध्ये करायचे आहेत. 39 धावा करायची गरज. या धावा चेस करणं म्हणजे हत्तीला चड्डी घालण्यासारखं आहे. अतिशय जटिल, मुश्किल, कठीण, अशक्य, प्राय, अवघड, अवजड, डोईजड, बोजड आव्हान. बॉलिंग मार्क तयार.
बॉल राहिले 15-39 धावांची गरज. प्रतिस्पर्धी संघ 2 काटे की टक्कर कडा, संघर्ष कडा मुकाबला, 2 बलाढ्य अव्वल दिग्गज, मातब्बर संघ बलिष्ठ बलाढ्य. ओहो, ग्रेट डिलिव्हरी, सुपर बॉलिंग, पुन्हा एकदा डॉट बॉल. मात्र आता ग्रीष्मा 11 मोठी जुईला अटॅक करावा लागेल, आक्रमण करावा लागेल, देमाय धरणी ठाय रान उठावं लागेल. काय वाघेली वाड्यानं फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डिंग तिन्ही डिपार्टमेंट्स टोटली पॉवरफुल. जबरदस्त प्रदर्शन, एक्झिबिशन, परफॉर्मन्स आउटस्टँडिंग. बॉलिंग मार्क होता या राईट महोदय, विकेट पंचांना क्रॉस करतायत. आणि ह्या येस बॅटची लिडिंग एज, मिळेल फक्त 1 धाव. चांगली फिल्डिंग, 1 से ज्यादा कुछ भी नाही. असे बायकोले लंडोरे फटके म्हणून काय होणार आहे. अटॅक करावा लागेल, आक्रमण करावा लागेल. 13 बॉल 39, लास्ट डिलिव्हरी इन दी 4th ओव्हर, 3rd ओव्हर. अतिशय चांगलं आयोजन, जबरदस्त स्पर्धा. माझ्या समवेत आज पावगडे गावचा एक जबरदस्त आतिश पाटील, खरं म्हणजे सूत्रसंचलन, शब्दांवर मजबूत पकड, सूत्रसंचलन आणि समालोचन. हितेश मात्रे फ्रॉम दसकर गाव. आणि पुन्हा एकदा चांगला जबरदस्त ऑफ ड्राईव्ह चॅनल लॉंग ऑफला, पुन्हा एकदा फंबलिंग. टोटल स्कोर इज 33 आणि 12 बॉलमध्ये करायचे आहेत 37, म्हणजे जिंकण्यासाठी 18.50, 18.5 धावांची गरज. इक्वेशन समीकरण अस्किंग रन रेट. अतिशय दमदार स्पर्धा. कारण उरण तालुका म्हटलं कारण रायगड खरं म्हणजे हे फार क्रिकेटमधलं हे पहिलं शक्तिपीठ. कारण आमचे जवळजवळ 80% इव्हेंट हे रायगडमध्ये असतात. त्या रायगड जिल्ह्याने मला भरपूर प्रेम दिले आणि मी घडलो खरं म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये. माझा जन्म जरी नवी मुंबई करावे गावामधला असला, पण तो सगळे माझे जास्त. आणि उरण तालुका हा माझा खास बाले किल्ला आहे. पहिल्यांदा मी 1994 आलो बेलपाडा गावामध्ये. 2000 चाल. जरा स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती असेल प्लीज. टीम मिटिंग नको आता, काय टीम मिटिंग घेता प्लीज. येस सर, जयवंत चौगले साहेब. अरे पाणी न्या, पाणी न्या प्लीज. येस, 94 साली बेलपाडा गावामध्ये मी आलो पहिल्यांदा. त्याच्यानंतर हळूहळू मग जसकार गाव असेल बऱ्याच ठिकाणी. चला यश, बॉलिंग मार्क होता यश. षटक क्रमांक 14 प्रगती बधा. 4थ्या षटकाचा माग करताना रेटा लावताना गोलंदाजच्या बोहळ्यावर, रॅम्पर उंबट्यावर, बॉलिंग ट्रॅकवर आर्यन गावंड. नाही एका ठिकाणी असंच उतरला, त्याचं नाव ठेवलं दुर्योधन झाला. त्याला बापतला कौरव पांडवने सापडला. नशीब दुसऱ्याचं नाव दुसऱ्याने सगळ्या बायका पळल्या असते स्टेजवरच्या. काय सर नाव ठेवताना तिकडं रावण इलेवन कांबा. चला झाटे एक बॉल लागत नाही, नंबर तो राव इलेवन कांबा. नावं ठेवताना जरा विचार करा का हो, किती आपली नावं आहेत. 33 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. बॉलिंग मार्क होता या 4थ्या षटक प्रगती पदावर आर्यन. ग्रीष्मा 11 मोठी जुई. नुकतीच यांनी मोठी जुई प्रीमियर लीग. दीपकजी भोईर असतील आमचे विद्यमान सरपंच फ्रॉम मोठी जुई. दमदार आयोजन केलं होतं. त्यांची देखील एक नाईट स्पर्धा. मोठी जुईमध्ये बऱ्याच स्पर्धा होत असतात, मोजमाप नाही. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा चांगलं आक्रमण, दमदार टायमिंग, पॅरलल सिक्सर. व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक. दमदार टायमिंग, आदिवासी फटका, माथाडी फटका, वडारी फटका, तोलून मापून मारेल हा बेबंद बुलंद स्ट्रोक. जबरदस्त आविष्कार, चमत्कार, साक्षात्कार, ग्लोरियस स्ट्रोक. तर जतीन चौगले तर कुंडेगाव काँग्रेस कमिटीचे सुपुत्र. यस, तुमचे सुपुत्र आहेत. अच्छा अच्छा, भावाचे सुपुत्र म्हणजे आपलाच हो.
सगळं आपलंच. त्या भैयाने आपल्याच, दीदी आपल्याच, भाभी आपल्याच, सगळं आपलं समजायचं. फक्त मार खाऊन कमी झालं. दुसऱ्याची बायको ती पण आपली समजायची, शेजाऱ्याची आपली नाही. Oh, yes, outside the stump, that should be wide delivery. स्वैर मारा, दिशाहीन मारा. एक धावेचा चाकणा, एक धावेचा मलिदा, एक धावेचा फलका, एक धावेचा टॉनिक. अवंतर धावसंख्येत भर धावसंख्या वृद्धिंगत होईल. टोटल स्कोईज 40 राहिल्या धावा 30. बरोबर. येस, माझ्या समवेत अतिशय चांगलं स्कोरिंग कल्पेश पाटील. ते दुसरे कुठे गेले? हे सगळे धरून बांधून आहेत मुसलमान. येस, आउटसाइड द स्टंप. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. बॉल राहिले 10, धावा पाहिजे 30. 10 बॉल्स टू गो, रिक्वायर 30 रन्स. अच्छा, तुम्ही आहात का? अच्छा, ओके. आमच्या पार्श्वभागात बिहाइंड. आणि हा येस, पुन्हा एकदा टायमिंग जमलेले कनेक्ट होत नाही. सीमा रेषे बाहेर. येस, 4 धावा मिळतील. असे जर अजून 2-3 षटकार आले ना, पुन्हा एकदा ग्रीष्मा 11 पुन्हा एकदा कमबॅक करेल. नको म्हटली तरी शिर तुटली. काय बोलायचं तुम्ही? मत 26 धावांची गरज. सगळ्या ठिकाणी भोकं पाडा. हो हो हो, यस, पुन्हा एकदा चाबुक शॉट, जबरदस्त चपराक. सबसे लंबा चौड़ा. या जयवंत चोगळे अध्यक्ष कोंडेगाव काँग्रेस कमिटीचे फार खुश आहे दादा. 8 मध्ये 20 धावांची गरज. पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. अजूनही 2 जर षटकार आले तर ग्रीष्मा 11 जुई यांचा हा दमदार विजय. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. बॉलिंग मार्क तयार. 4थ्या षटकाचा मार्क करताना उर्वरित 2 बॉल, 2 बॉल्स टू गो इन दी 4th रोम. काही जबरदस्त मॅच झाली. 70 धावा असताना देखील जबरदस्त कमबॅक, जबरदस्त प्रत्युत्तर. इट का जवाब पत्तार से ॲक्शन पे रिॲक्शन. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा यस, वरपे चेंडू अंदर आहे. स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. धावा झाल्या आणि राहिजे 7 मध्ये 19 धावांची गरज. लास्ट डिलिव्हरी इन दी 4th ओव्हर. बॉल राहिले 7, धावा पाहिजे 19. हितेश म्हात्रे जसकर गावचे अतिशय चांगले समालोचन, रायझिंग स्टार आहेत. त्याच्यानंतर आतिश पाटील, नो डाऊट ही इज ऑल्सो ग्रेट. अनाऊन्समेंट करणार एक जबरदस्त पागोडे गावातील आहेत. उरणमध्ये कलाकारांची कमी नाही. यस, सगळ्या घराघरात कलाकार. 7 मध्ये 19. हो 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 हो, पुन्हा एकदा चाबूक. काय जबरदस्त आसूड ओढलेत. आणि टायमिंग बेमिसाल, विलक्षण, दर्शनीय, अभूतपूर्व, अतुलनीय, उल्लेखनीय, विश्वसनीय फटका. बॉल राहिले शेवटचं षटक.
अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल षटक. एका ठिकाणी असेच बाटल्यांचे बॉक्स आणले होते, ठेवले स्टेजवर. तिकडनं एक आला माणूस, दादा मला म्हणतो एक बाटली द्या. त्याला म्हणतो अजून बाटली द्या. मला म्हणतो संडासला लागली. ज्यायला गांडूवाले बिस्लरीचं पाणी. आईला साला गाववाल्यांची पूजा ना भाडोत्र्यांची मजा द्या आईला. पहिली पंगत भाडोत्र्यांची बसणार, गाववाल्या उपाशी मिळते चालतील. अरे कमीत कमी एक बाटली ठीक आहे, अर्धी दगडाने पुसायची, उर्वरित पाणी बरोबर की नाही. पहिले काय करायचे लोक, ढेपलाने पुसायची, तर राहिलेल्या पाण्यामध्ये हात चोळायचा जमिनीवर. झाला संपला. काय गरज आहे, डेटॉल लावा ना फेटॉल लावा, हात क्लीन. 50 आली सगळी सोंगा येतो. म्हणून तुमची जी खाज येते ना हाताला. चला यस विद्यमान सरपंच सन्माननीय कुणालजी पाटील आपण आलात. या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती प्रार्थनीय होती. अतिशय दमदार डॅशिंग आणि जयवंत चौगुले. भागेश सुरते सोबतचा अंतिम निर्णायक षटक. बघा कुठलंही टार्गेट तुम्हाला विजयाची हमी अथवा गॅरंटी शाश्वती देऊ शकत नाही. असं वाटलं होतं की वाघवेली वाडा एक हाती सामना जिंकेल, पण नंतर मात्र दमदार बॅटिंग करून 57 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. चला 6 मध्ये करायच्या कंपल्सरी 13 धावांची गरज. 6 गेंदे 13 रन्स. निर्णायक षटक बघूया. कुणालजी पाटील त्यांच्या सभापती सन्माननीय प्रेरणादायी पाटील झेडपीच्या सदस्य आहेत. 4500 प्रचंड मताधिक्याने त्यांचा विजय, घवघवीत विजय. या कार्यक्रमातून आपण पाहतोय लोकप्रिय सरपंच सन्मान्य कुणालजी अरुण पाटील आपल्या कार्यकर्त्यांसमेत या कार्यक्रमातून प्रस्थान करतायत. या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल परत एकदा काँग्रेस चषकाच्या वतीनं मनापासून आभार. चला 6 मध्ये 13 धावांची गरज. अंतिम अखेरचं निर्णायक षटक, स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, फणामारीचे षटक. भागेश सुरते हो येस पुन्हा एकदा चांगला फटका आहे. एकच धाव मिळेल. मिड ऑफला चांगलं फिल्डिंग. राहिले 5 बॉल, 12 धावांची गरज. एक मोठा फटका या सामन्याचा निकाल सांगून जाईल. जोपर्यंत शेवटचा चेंडू कुठल्या प्रकारचं प्रेडिक्शन अथवा भविष्यवाणी ओहो स्लॉक स्विफ्ट. अप्रतिम डिलिव्हरी, लोअर फुल टॉस होता. पुन्हा दाखवून खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पुन्हा एकदा डिलिव्हरी केला आहे. 4 मध्ये करायचे आहेत. 12 धावांची गरज. 4 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 12 रन्स फॉर विक्ट्री. विद्यमान सामना मोठी जुई त्यांच्या विरोधात विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम 2 बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर बलिष्ठ ताकदवर एकाच कॅलिबरचे 2 प्रतिस्पर्धी. बेस्ट अगेन बेस्ट. 4 मध्ये 12. राईट महोदय विकेट तयार. अहो फुलटॉस. आता मात्र चेक करावं लागेल हाईट फॅक्टर. ये देखो. चला आधीच कर्ज बाजारी, त्यात उसना शेजारी. आणि हा मध्ये फॅक्टर चेक करावं लागेल. हाईट फॅक्टर शुड बी चेकड. फेअर डिलिव्हरी असेल बघूया. 3 मध्ये करायचे 8 धावांची गरज. 3 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 8 रन्स. पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. मोठी जुई संघाला असं वाटलं होतं की जबरदस्त वर्चस्व सादर करतील, प्रस्थापित करतील, परंतु क्रिकेट आहे मिस्टर. क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टनिटी. राईट महोदय विकेट. 4थ्यांदा तयार. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका. हो पुन्हा एकदा चेंडू झाले. 1 धाव मिळते. बॉल राहिले 2 आणि धावा पाहिजे 7 धावांची गरज. एक मोठा फटका, कंपल्सरी चेसिंग. दोन्ही संघाला विनंती करतो, एक जरी धाव कमी पडली तर तुमचा पराभव हा अटळ असेल. दोन्ही संघाचे समर्थक देव पाण्यात टाकून बसलेत.
ओ हो सुपर बॉलिंग आणि शेवटच्या चेंडूवर धोनी स्टाईल हा सामना फिनिश करावा लागेल. कंपल्सरी 6 गेंद 6 रन्स रिक्वायर्ड इन निर्णायक. आणि हा चेंडू आहे जवळजवळ लाख मोलाचा. 1 लाख आहे बक्षीस ना? यस 1 लाख. शेवटचा निर्णायक बॉल, निर्णायक चेंडू, लास्ट डिलिव्हरी, रिक्वायर्ड कंपल्सरी. 6 धावांची गरज. काय जबरदस्त सामना, टाईट मॅच, जबरदस्त रोमांचक, नाट्यमय, रोमांचक, अतुलनीय सामना, जबरदस्त थ्रिलिंग मॅच, जबरदस्त क्लायमॅक्स. तर बॅटकट आहे बघूया. शेवटच्या चेंडू कंपल्सरी 6 धावा करावे लागतील, षटकार मारावा लागेल. भागेश सुरते हा सामना डिफेंड करतोय बघूया. आणि समोर जो फलंदाज बॅट्समन आहे तो निनाद ना रे, जितेश. खरं म्हणजे निनादला स्ट्राईक हवा होता, ज्यांनी 37 धावा कुठल्यात बघूया. 16 चेंडूमध्ये दमदार बॅटिंग, मॅरेथॉन इनिंग, वादली फलंदाजी, धावांचं मशीन, यंत्र, रसायन, मिसाईल, धावांचा अगडोम, लास्ट डिलिव्हरी, लाख मुळाचा चेंडू भागेश सुरताई यांच्या पठाडीमधला. तर अरुण महादेव पाटील यांच्या वतीनं तर पागोडे बघूया. सन्माननीय अरुण महादेव पाटील पागोडे सन्माननीय त्यांना विनंती करूया स्टेजवर या प्लीज. आपणास विनंती असेल कृपया स्थानापन्न व्हावं. शेवटचा चेंडू राईट महोदय विकेट निघालेत. तर सामना जिंकलाय बघा. निसटता विजय प्रस्थापित केला. मोठी जोईनिक सगळी चांगली टक्कर दिली आणि प्रतिस्पर्धी संघ थोडक्या फगवे आलाय आणि ह्या निसटता विजय प्रस्थापित केला वाघेवली वाडा. तर या सामन्याचा हिरो अर्थात नो डाऊट. तर प्रतीक सुरते किती 34 जण 7 मध्ये 24 धावा गेले का?